संजय परमाळे मावळी ब्रिज कंट्री हॉस्पिटलचे सिनियर आहेत. खूप मेडिकलची माणसं आली आहेत. म्हणजे महेश चव्हाण आले आहेत जेजेमधून. थँक्यू माऊली. संजय परमाळे कोल्हापूरवरून आले आहेत. अजय घाणेकर पॅडवादक 201 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद माऊली. आणि शाहीर मिलिंद टोकरोल आमचे तुरेवाले शाहीर, धन्यवाद 200 रुपयाचं पारितोषिक. हो मंडळी, पहिल्या वारीला काय मी लय आगाव बोललो काय बोलला. अरे एवढा प्रेमान कधी तुरेवाला बोललेलाच ना. अरे तरी जर एवढा बोललो असेल तर बोलायला एवढा त्रास जर होतोय तर बारी कशी करायचा हा प्रश्न आहे. मी यांना काय वाईट बोललो काय? तुम्ही सांगा नाही तर किती आणलो 100 रुपये आणलं. प्राणी मित्र ग्रुपचे सुरेश गोरे माऊली फरमाईश चल ग बहिणी चलताय. अहो नाही आपल्या वारीला नव्या इथं 7 मिनिटात गोवांना बोलायचं 200 रुपयाचं पारितोषिक. तर आता एक लगेच मुकडा घेतो मेटकऱ्यानो, फक्त पडदा आडवू नका. अवगुण दुर्गुण पाहिली जवळून भेटलीस वाटेवारी. अगं बाय पुता म्हटलं माहेराज गेलो, माहेराजनं आणली गौरीला मटण दिलं तरी पण नवऱ्याच्या कानात टिंब टिंब असं कसं चलेगा? आम्ही काय आंडवतो आहे काय? अरे जलने वाले को तर एक कायदा म्हणतात ना, अरे बोलने वाले के दुआ जलने वाले के दुआ, बोलने वाले के दुआ जलने वाले के दुआ, सबका इज्जत करता लांबोरे बुवा भेंडे ऐसा बोलते. अरे एवढा प्रेमान शक्तिवालांना कोण बोललेलाच नाही. हे पोरेनो नाही तर तुमची वाणी तिथंच ठेवा. आपलं काय जाणार एवढं बोललेलं आहे. अवगुण दुर्गुण पाहिली जवळून भेटलीस वाटेवारी. अरे कितीही चांगली असली तरी वाट पायात शोभते वरी. अरे कितीही चांगली असली तरी वाट पायात शोभते वरी. पिवळी करीन तुमची पिवळी करीन. अरे पिवळी करीन म्हणजे तुम्ही जादूगर आहे? जादूगर आहे? जादूवाला म्हणजे टोपीवा पेटीवा कुठं आहे ना जादूवाला? तुम्हाला जादू आलाय? मी त्यांना एकच म्हटलं सुरुवातीला म्हणतात मी तुमची बायको आणि माझं हे महादेव असं तर म्हणतात. मग जर माझी तू पिवळी केलीस धुवायला तुलाच लागणार. अरे कपडा कोणी धुवायचं? कोण धुवायचं? राजेश भाऊ एवढा घाणेरडा का करून घ्या तुम्ही आयुष्यात? पिवळं धुतील कसं? तुम्ही इमॅजिन करा राजेश निकम सप्तस्वरांचा बादशाह उर्फ पिवळीला धुतो. अरे कसं वाटतंय? नॉन सायन्स. दुसरं गाणं आवड मला ज्याची मी ध्यानाचं आणलं. अरे उगाच करते बडी बडी बात. अरे कळली लायकी समोर येतात आणि म्हणतात बघा आज पूर्ण सूर गेले. अरे सुरातलं काहीतरी कळत असत हे सांगतात बेसूर. माझी बारी ऐकून बघा. जशी स्केल दिलेली आहे तशी गालेली आहे. अरे लांबोरे बुवा येडवाकडे देतो, लांबोरे बुवा येडवाकडे गातो, लांबोरे बुवा येडवाड्यात चाली लावतो. मग एवढं तुम्ही शान सुरांचं भाषा 7 सुरांचा भाषा माझ्या कानागानाची चाल दिली. काय चाल दिली? ती चाल माझी आहे. मी स्वतः दिलेली आहे, स्वतः कंपोज केलेली आहे. ती काय जमली? शाहीर नका तुम्ही मला कळगडा लावू. नाहीतर पहिल्या वारीपासून सगळ्या स्तवान गाण गावळात माझ्या स्वतःच्या चाली लावीन आणि तुम्हाला सांगेन ह्याच्या चालीत द्या. जर लावायचं असेल तुम्हाला वाटतं ना पिवळं पिवळं करेन ठेवळं करेन, तुम्हाला जर लढायचं असेल ह्या युक्तिवादावर लावा. तुमच्या कवी नाही किंवा कवी नवी काय बोला म्हणत नाही दादा तुम्ही या, तुम्ही एखादी गोष्ट लिहून दाखवा. आयोजकांनी एखादी गोष्ट लिहून दाखवायची, त्यांनी एखादा विषय द्यायचा आणि सांगायचा त्याच्यावर लिहि. अरे शीघ्र कवित्व म्हणतात शक्तित्वातल्या सगळ्यात मोठी गोष्ट शीघ्र कवित्व. ज्याच्याकडे शीघ्र कवित्व नाही मग 2 दिवसाला उत्तर देणार 3 दिवसाला उत्तर देणार हे नाही सांगायचं शीघ्र कवित्व. नाही तर अरे बोलणारा तुमच्यापेक्षा ह्याच्यात 500 आहेत पोरे. हे पोरे तुम्हाला एखादा उभा केला तर शिवाय काय तुम्ही देणार नाही? हा
न तर म्हणतात बारी माझी आवडली ना, खाल्लं आवाजाला नाही आवडली, गोवा पैसा द्या परत यायचं, पैसा द्या परत. हा उगाच करते सवाडी वाडी वाता, आवड मला ज्याची मी त्याला आणलं. उगाच करते सवाडी वाडी वाता, कळली लायकी समोर येता. माझ्या नकाची सर तुला ग कधीच येणार नाही. हे बाई अगं कधीच येणार नाही. तुम्ही माझी बरोबरी अगं कधीच होणार 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 नाही. उगाच करते बरोबरी वाट, कळली लायकी समोर येता. उगाच करते बरोबरी वाट, कळली लायकी समोर येता. माझ्या नकाची सर तुला कधीच येणार नाही. अगं कधीच येणार नाही. तुझी माझी बरोबरी अगं कधीच होणार 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 नाही. या ठिकाणी श्री महेश मनोहर चव्हाण जेजे हॉस्पिटल खेड कशेडी रत्नागिरी जिल्हा रहिवासी मंडळ उपाध्यक्ष 500 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. आणि नितीन गावडे माऊली आलेले आहे. 500 रुपयाचं पारितोषिक मानाचा बोजा भेट कर माऊली. 2 मिनिटं थांबा, बोलण्यासारखं भरपूर आहे. हे म्हणतात रात्रीला कोंबडा दे, काला काला कोंबडा लाल शिरगोळीचा, लेकिन उसके साथ एक तलक भी काटता है. यू नो तलक मिनी कोंबडी या तलगीच्यात मंडळ आहे. ज्याचे खाळे कोणी त्याची वाजवावी टाळी या मंडळाचे शब्द. हे गेली 2 वर्ष माझ्याबरोबर ही पोरं जीवाचा रान करतायत. माझा वेदू बाकी सगळी मंडळी 2 शब्द मंडळावरती. आमचे पंकजदा कातळे त्यांचे चाल आहे. चंद्रभाग तीरी उभा राहिला, लावलात जीव हा आयुष्य भरा. लावलात जीव हा आयुष्य भरा. कोंडवाडी हनुमान मंडळ मायेचा जरा. कोंडवाडी हनुमान मंडळ मायेचा जरा. लावलात जीव हा आयुष्य भरा. लावलात जीव हा आयुष्य ही 6 मिनिटं होती, फक्त अजून 6 मिनिटं मिळाली. 20 मिनिटं काढली तरी वाली काय करतात ती बोल दाखवली असती. अरे डोक्याचा बादशाह आहे का अंड म्हणतो समजा. हा फक्त एक 18 वर्षाचा पोरगा. परंतु तुम्हाला एकच सांगतो, वयाची 25 वयपर्यंत अजिबात आगावगिरी करायची नाही. आगीशी खेळायचं नाही, पाण्याशी खेळायचं नाही. परवा खेळात 2 जण गेले. त्या बाईकची स्पर्धा बिर्धा लावायची नाही. लेकांनी तुम्हाला मोठा करायला 80 वर्षानं काय केले ना. आणि आत्ता कुठं आशेचा किरण आलेला आहे. ते म्हातारे तिकडे गावाला बसलेत तर म्हातारे सगळं आयुष्य तुमच्या नजरेकडे, त्यांच्या नजरेत फक्त तुमचं आयुष्य. 18 वर्षाचा आमचा पोरगा, माझा भाचा, परवाच्या दिवशी पोलावर चढला. नवीन MSC कामाला लागला. शॉक लागला, वर्ण पडला, जागेवर पोरगा गेला. 19 वर्षाचा पोरगा. हे म्हणतात ना मी रात्रभर प्रवासात होतो. मी 3 दिवसाचा गावाला होतो. रात्री आलो 1 वाजता आणि बारीक होतो. एक श्रद्धांजली तुमच्या साक्षीनं गातोय आणि बारीक होतो. कसा काळाचा घाला आमचा गौरव सोडून गेला. कसा काळाचा घाला आमचा गौरव सोडून गेला. माझ्या गोजिऱ्या लाडक्या फुला, माझ्या गोजिऱ्या लाडक्या फुला. कशी श्रद्धांजली वाहू मी तुला, कशी श्रद्धांजली वाहू मी तुला. माझ्या
झाली सेवा करून वेळ कमी पडला पुन्हा आपण भेटू मेटकरी माऊली थँक्यू सो मच बारी थांबवतोय शाहीर पडदा पडायच्या आधी फक्त आरतीला या देवाचं नाव घेऊया उंदरावरी